हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ए टू झेड इंग्लिश ग्रामर म्हणजे ए टू झेड इंग्रजी व्याकरण. आज लेसन थ्री मध्ये आपण साधा वर्तमानकाळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ तुलनात्मक दृष्ट्या पाहणार आहोत. खूप महत्वाची गोष्ट आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पूर्णपणे तुम्हाला समजून येईल की कुठचं वाक्य कधी आणि कुठच्या काळात आणि कसं बोलायचं. मी फॉर्म्युला पण सांगतेय, एक्सप्लेनेशन पण देतेय, उदाहरणं पण देतेय आणि तुलना पण करतेय. त्यामुळे अतिशय महत्वाचा व्हिडिओ. लेसन 3. आता लेसन 1 आणि 2 मध्ये मी पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती आणि प्रकार घेतलेले आहेत, डिटेलमध्ये घेतलेत. तुम्ही तेही पाहू शकता. प्लेलिस्ट वेगळी केली आहे आणि प्लेलिस्टचं नाव आहे इंग्रजी व्याकरण ए टू झेड इंग्रजी व्याकरण मराठीतून. आज करूया सुरुवात. लेसन 3 म्हणजे काळांची टेन्सेस. त्यात 3 काळ आज पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आणि सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की या 3 याच्यात काय फरक आहे. सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपल्या सवयी, डेली रुटीन म्हणजे दैनंदिन आपलं जीवन जे असतं त्याबद्दल किंवा एखादी फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती असते त्याबद्दल आपण बोलतो. आणि त्याचप्रमाणे नैसर्गिक जे सत्य असतं ते कधीही बदलणार नाही त्याबद्दलही आपण या काळात बोलत असतो. म्हणून जवळजवळ 70 ते 75% वाक्य ह्या काळात बोलली जातात. आता सिंपल पास्ट म्हणजे आपण काय बोलतो तर भूतकाळात एखादी गोष्ट जी झालीये, घडून गेलीये आणि घडलीये आणि संपलीये म्हणजे परत पुढे त्याचा वर्तमानाशी काही संबंध नाहीये. ती गोष्ट झाली, संपली तिथेच भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेला, त्यावेळेला आपण सिंपल पास्ट साध्या भूतकाळात बोलतो. आणि साधा भविष्यकाळ म्हणजे जेव्हा आपण भविष्याबद्दल काही बोलणार असू की मी असं असं करेन, म्हणजे भविष्याबद्दल ज्या ऍक्शन भविष्यात होतील अशा ज्या काही गोष्टी असतील त्याबद्दल आपण साध्या भविष्यकाळात बोलतो. फ्युचर प्लॅन सुद्धा असू शकतात, भविष्यात होणाऱ्या गोष्टी सुद्धा असू शकतात, घटना असू शकतात. फक्त त्याचा फॉर्म्युला काय आहे तो आपण एकदा पाहूया. आधी पाहूया सिंपल प्रेझेंट म्हणजे साध्या वर्तमान काळाचा फॉर्म्युला. पहिला सब्जेक्ट म्हणजे कर्ता. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं की जे विधानार्थी वाक्य आहेत त्यांचं मूळ आधी लक्षात ठेवण्याची गोष्ट की कर्ता अधिक क्रियापद हे बेसिक असतं. अतिशय बेसिक रचना कर्ता अधिक क्रियापद, ती कधीही विसरायची नाही. जर तुम्ही इनिशियली जेव्हा सुरू कराल म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही वाक्य बनवायला लागाल त्यावेळेला तुम्ही कर्ता आणि क्रियापद हीच रचना कायम ठेवा आणि त्याच्या पुढे बाकीचे येणारे शब्द. कर्ता क्रियापद जर कर्म असेल तर कर्म त्यानंतर आणि आणखीन काही एक्स्ट्राचे शब्द असतील ते त्याच्या पुढे, अशी रचना एक कायम मनात फिक्स करा म्हणजे सोपं जातं. आता साध्या वर्तमान काळाचा फॉर्म्युला काय आहे तर पहिला कर्ता सब्जेक्ट प्लस आपण V1 म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप घेतो. क्रियापदाचं मूळ रूप V1. जर पुढे ऑब्जेक्ट असेल, कर्म असेल तर ऑब्जेक्ट असतंच असं नाहीये, असेल तर ऑब्जेक्ट आणखीन काही शब्द असले तर पुढे, ही रचना झाली साध्या वर्तमान काळाची. आता साधा भूतकाळ याची रचना जर पाहिजे असेल तर सब्जेक्ट पहिला, कर्ता पहिला येणार आहे. आता इथे मात्र भूतकाळी रूप क्रियापदाचं, कारण भूतकाळ आहे हे अगदी क्लिअर आहे की भूतकाळी रूप घ्यायचं. V2 वर्बचं दुसरं रूप भूतकाळी असतं ते घ्यायचं. आणि ऑब्जेक्ट असेल तर किंवा एक्स्ट्राचे जे काही शब्द असतील ते त्याच्यानंतर. आणि साध्या भविष्यकाळाचा फॉर्म्युला मग कसा लक्षात ठेवायचा आहे, रचना कशी असते. सब्जेक्ट पहिला असणार, मी जसं सांगितलं तसं कर्ता पहिला असणार. आता भविष्यकाळ असल्यामुळे विल हा जो शब्द आहे क्रियापद आहे ते सहाय्यकारी क्रियापद आहे. ते विल हे सहाय्यकारी क्रियापद कंपल्सरी भविष्यात काहीही बोलायचं असेल भविष्यकाळात तर ते असायलाच हवं. म्हणून प्लस विल, सब्जेक्ट प्लस विल. आणि विलच्या पुढे V1 घ्यायचंय. V1 म्हणजे मूळ क्रियापद घ्यायचंय. ही रचना झाली तिन्ही काळांची. आता आपण पाहूया उदाहरणं. सिंपल प्रेझेंट मध्ये जर मी वाक्य म्हटलं, सिंपल प्रेझेंट मध्ये अजून एक गोष्ट अतिशय महत्वाची जी लक्षात ठेवायची आहे, कर्त्याच्या जागी जर ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते, तिन्ही एकवचनी ही सर्वनामं आली किंवा एकवचनी नाउन्स म्हणजे नामं आली, एकवचनी नामं आली तर आपण त्या क्रियापदाला V1 ला, मूळ क्रियापदाला एस किंवा ES हा प्रत्यय लावतो. ही खूप महत्वाची गोष्ट साध्या वर्तमान काळातली. मग आता उदाहरण जर मी म्हटलं, पहिलं उदाहरण की मी रोज गाणं गाते. मी रोज गाणं गाते. कसं बनवणार, पहिला घेणार मी कर्ता मी, आय. गाणं गाणं, गाणं हे क्रियापद म्हणून घ्यायचंय
दुसऱ्या जागी, आणि V1 म्हणजे मूळ क्रियापद घ्यायचंय. आय सिंग, गाणं. आता गाण्यासाठी सॉन्ग हा शब्द, आय सिंग अ सॉन्ग. अ सॉन्ग का म्हटलं, कारण एक गाणं गाते म्हणून आय सिंग अ सॉन्ग. रोज, डेली चालेल किंवा एव्हरीडे चालेल. आय सिंग अ सॉन्ग डेली, आय सिंग अ सॉन्ग एव्हरीडे. ओके. हेच वाक्य आता भूतकाळात जर करायचं असेल तर काय करेन, मुळात मराठीत मी कसं बोलेन, मी काल गाणं गायलं. मी काल गाणं गायलं. आता मी हा करता पहिला घ्यायचाच आहे, आय. आता गायलं म्हणजे भूतकाळ झाला, हे मराठीतही आपल्याला कळतंय. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्येही सिंग या क्रियापदाचं भूतकाळी रूप V2 घ्यायचं. सिंग सॅंग, सॅंग घ्यायचं. आय सॅंग अ सॉन्ग, आय सॅंग, गाणं ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. आय सॅंग अ सॉन्ग काल, येस्टरडे. आय सॅंग अ सॉन्ग येस्टरडे. झालं वाक्य. आता भविष्यकाळात जर मला हेच वाक्य बोलायचं असेल की मी उद्या गाणं गाईन. गाईन म्हटलं की भविष्यकाळी, उद्या हा शब्द पण भविष्यकाळी आहे, भविष्यकाळात बोलायचंय. आय करता पहिला घेणार. भविष्यकाळ मगाशी म्हटलं तसा विल हा शब्द असायलाच हवा. आय विल. V1 घ्यायचं. आय विल सिंग अ सॉन्ग, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आलं, आणि उद्या टुमॉरो. अशीच रचना करायची पहिल्यांदा सुरुवातीला. कर्ता, क्रियापद, कर्म आणि एक्स्ट्राचे शब्द. आय विल सिंग अ सॉन्ग टुमॉरो. हे झालं एक वाक्य तिन्ही काळात. दुसरं अजून एक वाक्य पाहूया. आता जर मी म्हटलं की तो दर रविवारी क्रिकेट खेळतो. तो दर रविवारी क्रिकेट खेळतो. मराठीत रचना कशीही असू दे, इंग्लिश करताना पहिला करता तो म्हणजे ही. खेळतो हे क्रियापद, ही प्ले. मगाशी म्हटलं त्या नियमानुसार ही, शी, इट असेल किंवा एक वचनी नाम असेल तर काय करायचंय, क्रियापदाला, मूळ क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा आहे. इथे आता प्लेला आपण एस लावतो. आता एस कधी आणि ईएस कधी हे मात्र नियम नाहीये, ते तसे लक्षातच ठेवायचे, प्रॅक्टिसने जमतं हळूहळू. PLAY प्लेला एस लागतो. ही प्लेज. काय खेळतो, ऑब्जेक्ट, कर्म. ही प्लेज क्रिकेट. कधी खेळतो, दर रविवारी. ही प्लेज क्रिकेट एव्हरी संडे. ही प्लेज क्रिकेट एव्हरी संडे. आता दर रविवारीच खेळतो, हॅबिट आहे त्याची, सवय आहे त्याची. त्या एव्हरी संडेच्या ऐवजी आपण ऑन संडेज, SUNDAYS असंही म्हणू शकतो, अर्थ तोच राहतो. ही प्लेज क्रिकेट ऑन संडेज, एस लावून. हा म्हणजे दर रविवारी क्रिकेट खेळतो. वर्तमानकाळी वाक्य केलं. आता जर मला म्हणायचं असेल की काल तो क्रिकेट खेळला, काल तो क्रिकेट खेळला, तर मग पहिला कर्ता घ्यायचा. कर्ता म्हणजे ही झाला. खेळला भूतकाळी रूप घ्यायचं, PLAYED, प्लेड, V2. ही प्लेड. काय खेळला, ऑब्जेक्ट, कर्म घ्यायचं. ही प्लेड क्रिकेट. कधी खेळला, येस्टरडे, काल. ही प्लेड क्रिकेट येस्टरडे. झालं भूतकाळी. हेच जर मला भविष्य काळात आता बोलायचं असेल, तो उद्या क्रिकेट खेळेल. तो उद्या क्रिकेट खेळेल. परत तो म्हणजे मी काय म्हणणार, ही. खेळेल भविष्यकाळ, विल कंपल्सरी घ्यायचंय. ही विल प्ले. V1 घ्यायचंय. ही विल प्ले. काय खेळेल, क्रिकेट. ही विल प्ले क्रिकेट. कधी खेळेल, उद्या, टुमॉरो. ही विल प्ले क्रिकेट टुमॉरो. वाक्य बनलं. एक वाक्य परत आपण तिन्ही काळात बनवलं. अजून एक वाक्य पाहूया आता. जर मी म्हटलं की आम्ही दर काय म्हणूया, आम्ही महिन्यातून एकदा, आम्ही महिन्यातून एकदा सहलीला जातो. आम्ही महिन्यातून एकदा सहलीला जातो. हे करूया वाक्य. करता पहिला आम्ही म्हणजे वी. जातो क्रियापद, गो. वी गो. कुठे जातो, सहलीला. आता इथे ऑन हे प्रेपोजिशन इंग्लिशमध्ये घेतात म्हणून ऑनच म्हणायचंय. वी गो ऑन अ पिकनिक. हा, सहल म्हणजे पिकनिक. वी गो ऑन अ पिकनिक. पिकनिकच्या आधी ऑन प्रेपोजिशनच लावायचं, असा एक नियम, टिप म्हणून लक्षात ठेवून द्या. ऑन पिकनिक म्हणतो कायम आपण. वी गो ऑन पिकनिक. आता कधी जातो, महिन्यातून एकदा, वन्स अ मंथ. वी गो ऑन अ पिकनिक वन्स अ मंथ. ONCE वन्स, एकदा म्हणून वन्स. वी गो ऑन अ पिकनिक वन्स अ मंथ. आता वन्स अ मंथ जसं आहे ना, तसं आपण जर वन्स इन अ मंथ म्हटलं तरीही करेक्ट आहे. वी गो ऑन अ पिकनिक वन्स इन अ मंथ. अर्थ सेम राहतो. हा, वन्स अ मंथ किंवा वन्स इन अ मंथ. जोडीला टिप्स पण सांगते, त्या लिहून ठेवा लक्षात राहण्यासाठी. खूप महत्वाच्या कायमस्वरूपी टिप्स आहेत. वी गो ऑन अ पिकनिक वन्स अ मंथ किंवा वन्स इन अ मंथ. हा, वर्तमानकाळी झालं. जर भूतकाळात मला म्हणायचं असेल की मागच्या आठवड्यात आम्ही पिकनिकला गेलो, मागच्या आठवड्यात आम्ही सहलीला गेलो. करता पहिलाच घ्यायचा आहे, नियम सांगितल्याप्रमाणे वी.
गोचं V2 म्हणजे भूतकाळी रूप वेंट. वी वेंट. पिकनिक जसं मी म्हटलं सहलीला म्हणताना ऑन अ पिकनिकच म्हणायचं इंग्लिशमध्ये. वी वेंट ऑन अ पिकनिक. मागच्या आठवड्यात, आता मागचा हा शब्द LAST लास्ट, आठवडा वीक. वी वेंट ऑन अ पिकनिक लास्ट वीक. इथे इन प्रेपोजिशनची गरज नसते लास्ट हा शब्द आल्यानंतर. वी वेंट ऑन अ पिकनिक लास्ट वीक. मागच्या आठवड्यात आम्ही पिकनिकला गेलो. भविष्य काळात जर मला बोलायचं असेल, आम्ही पुढच्या आठवड्यात पिकनिकला जाऊ. आम्ही पुढच्या आठवड्यात पिकनिकला जाऊ. मुळात जाऊ मराठीत जेव्हा आपण म्हणतो, पुढचा आठवडा जेव्हा म्हणतो, तेव्हा तो भविष्य काळ आहे. हे सरळ कळतं. आता परत करता घ्यायचं इंग्लिश बनवताना विल. आम्ही जाऊ. भविष्यकाळ बोलायचंय, विल असायलाच हवं नियम सांगितल्याप्रमाणे. वी विल. जाऊ, गो. वी विल गो. V1 घेतलं. ऑन अ पिकनिक. वी विल गो ऑन अ पिकनिक. पुढचा आठवडा, नेक्स्ट. पुढचा म्हणजे नेक्स्ट हा शब्द आणि आठवडा वीक. वी विल गो ऑन अ पिकनिक नेक्स्ट वीक. वी विल गो ऑन अ पिकनिक नेक्स्ट वीक. मी हेच का 3 वाक्य घेतली? आय साठी कधी कधी नियम बदलतात. ही, शी आणि इट एक ग्रुप असल्यासारखे, ही, शी, इट एक ग्रुप असल्यासारखे त्यांचे नियम ऑलमोस्ट सेम असतात नेहमी. आणि यू, दे आणि वी हे पण एक ग्रुप असल्यासारखे नियम साधारण सेम असतात त्यांचे. म्हणून मी या तिन्ही ग्रुप मधलं एक एक वाक्य, पहिलं घेतलं आय वालं, ते तर एकच आहे जसं आयचं आहे ते सगळं. ही घेतला, तिथे ही, शी किंवा इट कुठचंही असेल, जरी नाऊन म्हणून, सब्जेक्ट म्हणून, कर्ता म्हणून, तरी सेम नियम राहणार आहेत. आणि वी, दे आणि यू कुठचाही कर्ता म्हणून आला तरीही सेम नियम राहणार आहेत. मी वी घेतलंय, दे घेतलात तरी सेमच राहील आणि यू घेतलात तरी सेमच राहील वाक्य ती. सो प्रॅक्टिस अशी करत राहा, भरपूर वाक्य म्हणत राहा, मोठ्यांदा म्हणा. जितकं तुम्ही मोठ्यांदा इंग्लिशमधून बोलाल तितकं तुम्ही अधिक फास्ट बोलायला लागाल. ऑल द बेस्ट फॉर इच अँड एव्हरी वन ऑफ यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, मुलांना, मोठ्यांना, ज्यांना कोणाला इंग्लिश शिकायचं अगदी छानपैकी मुळापासून, त्यांना हा व्हिडिओ निश्चित शेअर करा. आणि माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. नवे चॅनल, जवळजवळ रोज मी एक नवा व्हिडिओ अपलोड करत असते. ते नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल आणि तुम्ही पाहू शकता, इंग्लिश भाषा अधिक समृद्ध करू शकता. थँक्यू व्हेरी मच. बाय.